सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय शिवानजी पाटील साहेब एक उत्कृष्ट सरपंच कसा असावा हे मंगळवेढा तालुक्याला कळवून देण्याचं काम नितीन पाटील साहेब यांनी केलं। उत्कृष्ट बागायतदार आणि सरपंच बसवराज पाटील, येडराव गावचे सरपंच माजी सभापती काशीनाथ बाबा या सर्वांना मनापासून वंदन करतो। मी संकेत पंडित पाटील, आज महात्मा बसवेश्वरांची जयंती, तुम्हा सर्वांना जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा। भारत भूमी संतांची, वीर जवानांची, थोर क्रांतिकारकांची भूमी। या भारत भूमीने वेगवेगळे काळी पाहिले, हीच भारत भूमी 900 वर्ष गुलाम राहिली। याच भारत भूमीमध्ये सती जाण्याची पद्धत, बालविवाह, श्रेष्ठ कनिष्ठ, गरीब श्रीमंत अशा अनेक प्रकारच्या गोष्टी याच भारत भूमीत घडल्या। याच भारत भूमीमध्ये राजे महाराजे होऊन गेले, याच भारत भूमीमध्ये धर्म संस्थापक, धर्म रक्षक होऊन गेले आणि त्यामध्ये एक धर्म संस्थापक, एक समाज सुधारक होऊन गेले। त्यांचं नाव होतं जगज्योती महात्मा बसवेश्वर। 12व्या शतकात भारतामध्ये अंधकार पसरला होता, सतत परकीय आक्रमण होत होते, राजकीय अस्थिरता होती, माणसाला खायला अन्न नव्हतं, प्यायला पाणी नव्हतं। अशा परिस्थितीत माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवण्याचं काम आमचे गुरुवर्य महात्मा बसवेश्वर यांनी केलं। वयाच्या 8व्या वर्षी महात्मा बसवेश्वरांवरती उपनयन संस्कार करण्याचे ठरवलं। त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितलं। त्याच वेळेस महात्मा बसवेश्वरांनी विचारलं, माझी बहीण माझ्यापेक्षा मोठी आहे, मग तिच्यावरती उपनयन संस्कार करण्याऐवजी तुम्ही माझ्यावरती का करता? त्यांच्या वडिलांनी त्यांना उत्तर दिलं की मुलींवरती उपनयन संस्कार करण्यात येत नाही। त्याच वेळेस महात्मा बसवेश्वरांना अतिशय राग येतो, ते त्या गोष्टीला विरोध करतात, तेथून निघून जातात आणि कुडल संगमला येऊन ते लिंग धारण करतात। मंगळवेढा तालुक्याला संतांची नगरी म्हटलं जातं, संतांची भूमी म्हटलं जातं। उगाच मंगळवेढ्याला संतांची नगरी म्हटलं जात नाही, कारण या मंगळवेढा तालुक्यामध्ये महात्मा बसवेश्वरांनी समाज सुधारकाचं काम केलं। इथल्या लोकांना चांगले विचार दिले, तळागाळातील लोकांना प्रगतीपथाकडे आणण्याचं काम महात्मा बसवेश्वरांनी केलं। काही काळानंतर महात्मा बसवेश्वर कल्याण नगरीमध्ये आपल्या मामाकडे जातात। कल्याण नगरीमध्ये राजा बिज्जल हा काम करत होता। महात्मा बसवेश्वर राजा बिज्जलच्या दरबारामध्ये कामाला लागतात। महात्मा बसवेश्वर काम करत होते, त्याच वेळेस राजा बिज्जल याला ताम्र शिलालेख सापडतात आणि राजा बिज्जलच्या दरबारामध्ये ते ताम्र शिलालेख वाचण्याचं काम महात्मा बसवेश्वर करतात। राजा बिज्जल आनंदी होतो आणि महात्मा बसवेश्वरांना आपल्या दरबारामध्ये पंतप्रधान ही पदवी देतो। काही काळानंतर महात्मा बसवेश्वर हे कल्याण नगरीमध्ये एक अनुमंडप उभा करतात आणि त्या अनुमंडपात 770 लोक येतात। सर्वात मोठी गोष्ट आहे, 12व्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वर एक अनुमंडप उभा करतात आणि त्या अनुमंडपामध्ये 770 लोक येतात। याच्यापेक्षा मोठी गोष्ट ही आहे की ते 770 लोक वेगवेगळ्या जातीचे, वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या पंथाचे होते। 12व्या शतकात जात धर्म पंथ मानले जात होत्या। त्या काळामध्ये महात्मा बसवेश्वर अनुमंडप उभा करतात आणि त्या अनुमंडपात 770 लोक गोळा करण्याचं काम महात्मा बसवेश्वर करतात। जम्मू काश्मीर वरून भूपाल महादेव, अफगाणिस्तान वरून मरुड शंकरदेव हे महात्मा बसवेश्वरांच्या कल्याण नगरीमध्ये येतात। महात्मा बसवेश्वरांच्या त्या अनुमंडपात येतात आणि विचार करा, जी लोक आपलं राज्य सोडून येतात, आपला देश सोडून महात्मा बसवेश्वरांच्या अनुमंडपात येतात, मग त्या महात्मा बसवेश्वरांचे विचार किती चांगले असेल, त्यांच्या कामामध्ये किती प्रामाणिकपणे असेल। 143 कोटी लोकांचं नेतृत्व करणारे आपल्या देशाचे पंतप्रधान त्या लंडनमध्ये महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचं उद्घाटन करतात आणि आता जगाला सांगतात की महात्मा बसवेश्वरांनी जी वचनं लिहिली ती जगातली सगळ्यात श्रेष्ठ वचनं आहेत। महात्मा बसवेश्वरांनी जे समाज सुधारकाचं काम केलं तसं काम या जगामध्ये कोणीच केलं नाही। महात्मा बसवेश्वरांनी कधी कोणत्या शाळेमध्ये जाऊन शिक्षण घेतलं नाही, पण आज कित्येक शाळांना, आज कित्येक कॉलेजला महात्मा बसवेश्वरांचं नाव आहे। शिक्षण तुम्हाला मोठे बनवत नाही, शिक्षण तुम्हाला लहान बनवत नाही, पण तुमचे विचार तुम्हाला मोठे बनवतात। महात्मा बसवेश्वरांचे विचार चांगले होते म्हणून आज त्यांना कित्येक ठिकाणी पूजलं जातं। आपण म्हणतो स्त्री पुरुष समानतेची लढाई 19व्या शतकात म्हणजे ज्यावेळेस इंग्रज भारतात होते त्यावेळेस चालू झाली, पण मी सांगू इच्छितो स्त्री पुरुष समानतेची लढाई ही 12व्या शतकात चालू झाली आणि ती महात्मा बसवेश्वरांनी सुरू केली। अरे विचार करा, जो मुलगा वयाच्या 8व्या वर्षी आपल्यावरती उपनयन संस्कार करून घेत नाही आणि तेथून निघून जातो, वयाच्या 8व्या वर्षी महात्मा बसवेश्वर विचार करतात स्त्री पुरुष समानतेचा, त्या महात्मा बसवेश्वरांचे विचार किती चांगले असतील। ज्यावेळेस
महात्मा बसवेश्वरांनी लिंगायत धर्म स्थापन करायचं ठरवलं त्यावेळेस त्याला खूप लोकांनी विरोध केला, खूप लोकांनी त्रास दिला, पण महात्मा बसवेश्वरांनी कधी हार मानली नाही, कधी प्रयत्न सोडले नाही. इथं हा जो अभिमानाने फडकणारा झेंडा आहे, या झेंड्यामागे इथं तुम्ही सगळेजण आला आहात. या कार्यक्रमामागे खूप कष्ट आहे. तब्बल 2 वर्ष कष्ट घेतल्यानंतर तिसऱ्या दिवशी हा दिवस पाहायला मिळतो आणि ते काम डॉक्टर भारत पाटील यांनी केलं. तसेच बसवंत पाटील कित्तूर सर आणि माझ्या सर्व बसव सैनिकांनीही चांगल्या प्रकारे प्रयत्न केले आहेत. एवढे बोलून इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.